उघड्या रवत्याचा जमलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अदरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसतं मधुरं वलितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुरमधुरा रेणुरमधुरा प्राणी मधुरा पादो मधुरा नृत्यं मधुरं साख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भक्तं मधुरं सूक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं विमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीथि मधुरा सरितं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भोक्तं मधुरं दृष्टं मधुरं श्रितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टि मधुरा श्रुति मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. राधा रानी की जय. पार्वती पते हर हर महादेव. श्यामल रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. काल आता आपण देवाचं लग्न लावलं. देवाचं लग्न कुठं लागलं? मूळ माधव या गावाच्या ठिकाणी. नंतर बलराम दादानं कन्यादान वगैरे केलं, कारण पोराच्या धाकानं भीमक राजा आला नव्हता, शुद्धमती राणी आली नव्हती. आता लग्न सोहळा पार पडला, द्वारकेत गेले, आनंदानं राहू लागले. पण काय आहे, आनंद हा कोणाच्या जीवनामध्ये टिकाऊ नसते. यासाठी देवानं आपल्याला अनेक ठिकाणी शिकून ठेवलं. पण आपण म्हणतो मायासारखा कोणी पूजा नाही करत, मायासारखा कोणी दान धर्म नाही करत, आणि तरी माया तकदीराची हे कहू. जास्तीत जास्त
जे लोक चांगले असतात त्याच लोकांवर संकट येतात, त्याच लोकांना अडीअडचणीतून निघा लागते. त्याला काय कारण असते? आता जो शाळेतच नाही गेला त्याला परीक्षा द्यायचं काही कामच नसते. मग जो शाळेत गेला त्याला परीक्षा द्यावं लागते. तशी संसारामध्ये अनेक ठिकाणी अडथळे येत असतील, समजून चला आपली परीक्षा आहे. म्हणून दुःख झालं असेल तर हटून जाऊ नका. आणि आपल्याकडे पैसा असला, सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर असतील तर फुलूनही जाऊ नका. कारण जे काही होते ते आपल्या कर्मानं होते. आता एक दिवस सभा भरली, देवसभेत बसले, भरपूर लोक आले आणि त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. आले नारद मुनी. त्या ठिकाणी सभेमध्ये सत्राजित नावाचा राजा बसलेला होता. आणि त्याच्या गळ्यामध्ये मौल्यवान मणी होता. तेव्हा नारदानं म्हटलं, का हो सत्रा